आपण सर्वांनी आजपर्यंत खूपच सेवा केली, सहन केलं, सर्व काही ऐकलं. सर्वांना सादर प्रेम धन्यवाद. स्वयंसेवक मंडळी प्रकाश शेठ हे तिघेजण, प्रकाश दादा, प्रवीण दादा शेवलीकर, कृष्णाल बाबा मराठे आणि वैजयबाबा पासोकर अगोदर हे तिघेजण माझ्याकडे आले. मला त्यांनी आग्रह केला. 2-3 वेळी मी त्यांना डावललं. त्यांना सांगितलं मी म्हातारपण आहे, माझ्या लक्षात आहे की नाही हे काही सांगता येत नाही, पण तुम्ही मला काही त्रास देऊ नका. पण ते म्हणजे नाही बाबा, आता ही शेवटची कृती तुम्हाला करावीच लागेल. त्यांच्या वृत्ती राहणं, त्यांचे प्रामुख्याने वाचून तिघं त्यांना असं होतं की पुष्कळ दुसऱ्यांच्या पोत्या नाशिकमध्ये होतात, दुसऱ्यांच्या पोत्या पायरी पोत्या नाशिकमध्ये होतात. तर आपल्या नाशिक जिल्ह्यात 2 वस्तुमत्व आहेत. चांदोलीचे वास्तव्य आंबेडकर बाबाजी आणि गोटीचे सांगतात. तर मी त्यांना ह्या 2 व्यक्तींना न्याय का देऊ नये, पण त्यांनी चांदोलीच्या बाबांनी विचारपूस केली. चांदोलीच्या बाबांनी माझ्यासारखंच उत्तर दिलं की माझं काही करणार नाही, माझं बसणं होत नाही, उठणं होत नाही, काहीच होत नाही. आणि म्हणून त्यांनी विचार केला की आपला तर गोटीच्या बाबाला त्रास झाला, म्हणून ते गोटीच्या बाबाकडे आले. गोटीच्या बाबाने 3 वेळा त्यांना परत पाठवलं. शेवटी प्रेम दादा, कृष्ण बाबा, वायरल बाबा या तिघांना परत एकदा आले आणि प्रकाश शेठला घेऊन आले. त्यावेळेला त्यांना असं विचार केला की आता यांना 2-3 वेळा आपण फसवलं, पळवलं. त्या दिवशी बाबांनी शब्द वापरला की आम्हाला खेळवलं, खरं खेळवलं, खोटं नाही, खरं खेळवलंच मी त्यांना, नको म्हणतो मला त्रास देऊ नका. पण त्यांनी म्हणून सगळ्यांनी फार आग्रह केला. प्रकाश शेठ आले आणि त्यांच्या विनंतीला बांधून किंवा त्यांचा डळा फिरवण्याकरता मी देखील स्वतः श्रीचक्रधर प्रभूला प्रार्थना केली की महाराज तुमची प्रसन्नता असेल ते या नाशिक जिल्ह्यात पोथी ग्रंथाला मला परवानगी द्या. देवाला विडा ठेवला, अंबाईला विडा ठेवला आणि मुख्य स्थानाच्या ठिकाणी विडा ठेवला, पंचायतीला विडा ठेवला, प्रकाश शेटे विडा ठेवणारे, माझ्याकरता वाचले पुष्कळ लोकांनी विडा ठेवला. आणि त्या सर्वांच्या विड्यामुळे स्थानापतीची प्रसन्नता, माझ्या श्रीचक्रधराची प्रसन्नता आणि आपल्या सर्वसाधारणांची प्रसन्नता या सर्वांमुळे वाचलेली आजचा क्षण आजपर्यंत एकही दिवस मला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. दररोज मला त्रास व्हायचा, दररोज मला त्रास व्हायचा. मला पोटीमध्ये कधी खोकला आला नाही, तर कालपासून खोकल्याला सुरुवात झाली, कालपासून खोकल्याला सुरुवात झाली, तर पोटी सुरुवात झाली. आणि म्हणून आज जयधर्म आहे माझा, आता मला तो खोकला येणारच. तर सांगण्यास तात्पर्य की हा सर्व आनंदाचा सोहळा आपणा सर्वांच्या सहकार्यामुळे पार पडत आहे. आणि येथून पुढे आपण सर्वांनी आनंदाने आपापल्या आश्रमात जायचे, आपापल्या आश्रमात आनंदाने जा आणि तुमच्या आनंदात कोणत्या प्रकारची उणीव होऊ नये यासाठी भरपूर प्रयत्न मी परमेश्वराच्या प्रसन्नतेमुळे मी भरपूर प्रयत्न केला. आणि त्या प्रयत्नाला मला आज असं वाटतं की यश आलं, असं मला थोडी माझ्या मनामध्ये वाटली. सांगण्यास तात्पर्य आणि त्यात या तिघांनी वास्तविक खूप पायपीट केली, खूप पायपीट केली. काय केली असेल त्यांचं त्यांना माहिती, पण मी देखील हेरत होतो. इकडून तिकडून मी वास्तविक कामोसा घेत होतो. कामोसा घेत असताना प्रेमदादा शेवलीकर, मराठी बाबा आणि वैजनाथ बाबा या तिघांनी वास्तविक खूप फिरले, खूपच फिरले. त्या फिरण्याला सीमा नाही आणि त्या सगळ्या फिरण्यामुळे आजचा सोहळा पार होत आहे. आणि मुख्य आयोजक म्हणजे आमचे प्रकाश शेठ घोगे यांनी देखील खूप सेवा केली. आणि त्यांच्यामुळे वास्तविक त्यांच्या मनात जी गोष्ट होती की नाशिक जिल्ह्यात वास्तविक जर कोणी ते असेल प्रवाचक तर त्याचा पोथीचा कर्तव्य आपण का घेऊ नये, म्हणून त्यांनी वास्तविक कंबर कसली. आणि त्या कंबर कसण्याच्या वास्तविक किती प्रबळ असतात तरी वाचनिकाला वास्तविक साधूचं साह्य पाहिजे, म्हणून त्यांनी पाहिजे ते कुणाबरोबर घ्यायचं. म्हणून त्यांनी कृष्णालबा मराठे, वायरलबा आणखी आपल्या ठेवदाला शेवटी तयार करायचं. आता काल परवा तुम्हाला ऐकायला मिळालं कितीतरी लोकांनी त्यांना वाचले लागले. प्रकाश शेठचे कान फुटले, प्रकाश शेठला कोणावर तुम्ही हात दिलेले काय या त्या बाबाला उचलून घेऊन जावं लागेल तुम्हाला, त्या बाबाला काय आठवते का असे म्हणून असे एक शब्द कानावर आले पुष्कळ लोकांच्या. आणि तुम्हाला उचलून घेऊन जावं लागेल तिथे, हे कशाला असं सोडून करतात. आणि दुसरी गोष्ट हे जे फाटके लोक आहेत त्रिमूर्ती, हे जे त्रिमूर्ती आहेत फाटके यांच्यावर कृती होणार काय, हे लोकांना दुखवतील, हे लोकांना त्रास देतील. पण आज वास्तविक सर्वजण मला प्रफुल्लित दिसत आहे, आनंदित दिसत आहे. हा क्षण हे कशामुळे या त्रिमूर्तीच्या वास्तविक संयोजकामुळे
त्यांचं जे संयोजन आहे त्यांनी वास्तविक जे संयोजन उत्तम प्रकारे जे केलं तर त्याचं हे प्रतीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की माझ्या जर वाचना आहे, मला वास्तविक मी वास्तविक त्यांच्या नाव घेतलंच पाहिजे. माझ्याजवळ वास्तविक श्रीरामपूज्य बाबाजी, वृद्धपूज्य बाबाजी, आणखी असे जे कोणी 2-4 लोक होते आणि 3 मुले जे आहेत या तिघांनी इतकी सेवा केली. श्रीरामपूज्य बाबाची सेवा माझ्या डोक्यावर केली आहे. मी त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही, ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. इतके मोठे बाबा श्रीरामपूज्य वास्तविक 600-500 लोकांचे अधिकरण त्यांच्याकडून मी सेवा घेतली. माझ्यासारखा दुर्दैव, माझ्यासारखा क्रूर निष्ठूर त्यांच्या दयेची त्यांच्या सेवेची पर्वा न करता त्यांना मी काही गोष्टी करून घेतल्या. तर म्हणून या त्यांचं सर्वांचं नाव घेणं मला आवश्यक आहे. त्या सर्वांनी वास्तविक सेवा केली. त्या सेवेमुळे वास्तविक मी आजपर्यंत तरलो म्हणजे वास्तविक मी पोथीला येणे आणि त्यांची धावपळ आपण सर्वांनी पाहिली. सर्वात प्रामुख्याने त्यांची धावपळ मुलं आणि प्रकाश शेट्टी यांचे संयोजक त्या सर्वांनी मला वास्तविक सहाय्य केलं आणि त्यांनी देखील मला इतकं सांभाळलं की एखाद्या लेकराला जसं सांभाळतात अशा पद्धतीने या त्रिमूर्तीने मला सांभाळलं, प्रकाश शेट्टी मला सांभाळलं, माझ्या श्रीरामपूज्य बाबांनी मला सांभाळलं आणि म्हणून मी आज इथे उभा आहे. आणि आपण दुसरी आणखी महत्वाची गोष्ट, आपण सर्वांनी साथ दिली. हो, आपणा सर्वांना असं वाटत होतं की अमरावतीच्या बाबा आणि कलबुर्गर बाबा या दोघांच्या संदेशाने असलेला हा माणूस याच्याकडून हा कसाही असो, फाटका असो, तुटका असो, पण याच्याकडून काहीतरी आपल्याला 2 गोष्टी ऐकायला मिळतील, निर्णय ऐकायला मिळतील. या भावनेने पुष्कळशी लोक आलेले आहेत असं मला जाणवलं बरं का. असं मला माझ्या वृत्तीत आलं की नवीन निर्णय ऐकायला मिळतील. त्या दृष्टीने वास्तविक आपण सर्वजण आलात, आपण मायपणा केला, जगलो वाचलो. तर बघा कुणीतरी म्हटलं ना, जगलो वाचलो. आणि तुमची प्रश्न आता असेल, सर्वांची प्रश्न आता असेल तर निर्वचनावर थोडंसं आपण जिल्ह्यावरती असलेलं प्रेम आणि म्हणून आपलं प्रकृती स्वास्थ्य ठीक नसतानाही किंवा आपल्या वयाचा अंदाज आपण कुठलाही